शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आता मुंबईत मोठा राजकीय हादरा बसण्याची चिन्ह आहेत. ठाकरे सेनेच्या मुलूक मैदानी तोफ, दादरच्या माजी आमदार तथा मुंबईच्या माजी महापौर राहिलेल्या आणि विद्यमान नगरसेवक विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलंय. त्यामुळे त्यांचं नगरसेवक पदही धोक्यात आलंय. ठाकरे गटाला हा दस्तूर खुद्द दादरमध्येच मोठा हादरा मानला जातोय. तिथंच विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद जर त्यांच्या जात प्रमाणपत्रामुळे रद्द झालं तर त्याचा थेट फायदा हा एकनाथ शिंदेंना होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदेंच्या नगरसेवकांची संख्या लागलीच एक न वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपलं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर विशाखा राऊत यांनी या गोष्टीसाठी जबाबदार धरत एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले. विशाखा राऊत यांच्याकडे स्वतःचं नगरसेवक पद वाचवण्याची एक संधी आहे. मात्र गेल्या काही दिवसातल्या राज्यातल्या या अनुषंगानं घडलेल्या राजकीय घडामोडी पाहिल्या तर या संधीचा विशाखा राऊतांना कितपत फायदा होऊ शकतो हा मोठा प्रश्न आहे. तिथंच विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर विशाखा राऊत यांनी ज्यांचा पराभव केला होता त्या सदा सरवणकरांच्या कन्या आपल्या वडिलांसोबत त्याच दिवशी रात्री 9 वाजता एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेल्या. त्यामुळे मुंबईत सध्या दोनही शिवसेनेमध्ये वादाची नवी ठिणगी पडली आहे. सोबतच राज्याच्या राजकारणात या घटनेनं अनेक प्रश्न उपस्थित केले. या सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपण पुढच्या काही मिनिटात घेणार आहोत. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत. कट टू कट मध्ये तुमचं स्वागत. राज्यात सध्या एकच चर्चा जोरात चालू आहे. एका भाषणावरून नारायण राणेंना कोर्टात खेचून त्यांना थेट कोर्टापुढं मी तडजोड करायला तयार आहे असं त्यांच्याकडून वदवून घेऊन संजय राऊत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने राणेंचा इतक्या दिवसांचा वचपा काढलाय. पण या गोष्टीचा आनंद उद्धव ठाकरेंचा गट अवघे 2 दिवसही एन्जॉय करू शकला नाही. कारण दुसऱ्याच दिवशी त्यांच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र रद्द ठरवण्यात आलंय. त्यामुळे त्यांचं नगरसेवक पदही धोक्यात आलंय. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा हादरा आहे. कारण विशाखा राऊत या मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 191 मधून निवडून आल्या. 191 प्रभागात दादर, प्रभादेवी, शिवाजी पार्कचा परिसर येतो जो आजही ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे आपल्या हक्काच्या बालेकिल्ल्यातून निवडून आलेलं नगरसेविकेचं पद जर तांत्रिक कारणावरून निष्ठत असेल तर ही गोष्ट उद्धव ठाकरे गटाच्या आत्मविश्वासाला काही अंशी मारक ठरू शकते. कारण एखाद्या जागेवरून आपली सत्ता गमावणं आणि ती जागा विरोधकांच्या ताब्यात जाणं हे भविष्यात दीर्घकालीन राजकीय प्रभावावर परिणाम करतं. आता विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद धोक्यात का आलंय हे जर जाणून घ्यायचं म्हटलं तर त्यांनी आत्ताची नगरसेवक पदाची निवडणूक लढवताना कुणबी प्रमाणपत्र हे नामनिर्देशन पत्रासोबत जोडलं होतं. त्यांनी हे प्रमाणपत्र उपविभागीय दंडाधिकारी पालघर यांच्याकडून घेतलं होतं आणि त्या प्रमाणपत्राच्या आधारेच त्यांनी निवडणूक प्रक्रियेत एंट्री केली होती. पण या प्रमाणपत्रावर शिंदे गटानं आक्षेप घेतला होता. विशाखा राऊत यांनी या प्रकरणी थेट प्रिया सरवणकर यांचं नाव घेतलंय. विशाखा राऊत यांनी या अगोदर खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवलेली, पण नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत त्यांनी जातीचं प्रमाणपत्र दाखवून निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांनी लागली जातीचं प्रमाणपत्र कसं आणलं आणि कशी ही निवडणूक लढवली असे काही तांत्रिक मुद्दे हे जात पडताळणी समिती पालघर यांच्यासमोर उपस्थित करण्यात आले होते. खरं तर विशाखा राऊत यांचा जन्म मुंबईत झालेला आहे. मात्र असं असलं तरी त्यांचं मूळ गाव पालघर जिल्ह्यात आहे. त्यामुळंच त्यांनी पालघर जिल्ह्यातून हे प्रमाणपत्र घेतलं होतं आणि आता जिल्हा जात पडताळणी समितीनं विहित पुराव्याअभावी त्यांचं हे प्रमाणपत्र रद्द ठरवलंय. आता याचा थेट फटका हा विशाखा राऊत यांच्या नगरसेवक पदाला बसू शकतो. जात पडताळणी समितीनं त्यांचं जे प्रमाणपत्र आहे ते रद्द केल्याची प्रत ही सोमवारी मुंबई महापालिकेला मिळू शकते. त्यानंतर पालिकेचे आयुक्त आणि महापौर या प्रकरणावर निर्णय घेतील. पण या निर्णयाविरुद्ध दाद मागण्यासाठी विशाखा राऊतांकडे 90 दिवसांचा वेळ आहे. या दरम्यान त्या न्यायालयात जाऊन आपल्या या संपूर्ण घटनेविरोधात अपील करू शकतात. पण राज्यातल्या गेल्या काही कालावधीतल्या याच अनुषंगानं घडलेल्या काही राजकीय घटना पाहता विशाखा राऊतांना कितपत दिलासा मिळेल हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण नुकतंच मिरज पंचायत समितीत काँग्रेसचे सभापती आणि सेनेच्या उपसभापतींची निवड झाली होती. विभागीय आयुक्तांनी ती निवड रद्द ठरवली. या विरोधात दाद मागण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना कायद्यानं जितका विहित कालावधी दिला होता तेवढा कालावधीही त्यांना मिळू न देता मिरजेत पुन्हा निवडणूक घोषित झाली. इथं पुन्हा निवडणूक लादली गेली आणि भाजपचा सभापती झाला. आता विशाखा राऊतांचं नगरसेवक पद रद्द झाल्यानं भाजपला थेट फायदा होणार नसला तरी तो एकनाथ शिंदेंना होऊ शकतो आणि राजकारणात कोणी कुठं केलेल्या मदतीची परतफेड कशी करून घेईल हे
कोणीच सांगू शकत नाही। याचा फायदा एकनाथ शिंदे गटाला कसा होऊ शकतो, तर विशाखा राऊत यांनी सदा सरवणकर यांची मुलगी प्रिया सरवणकर यांचा नगरसेवक पदाच्या लढतीत पराभव केला होता। प्रिया सरवणकर या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होत्या, त्यामुळे विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद जर रद्द झालं तर मुंबईच्या राजकीय वर्तुळात ही चर्चा आहे की प्रिया सरवणकर यांना नगरसेवक पदाची संधी मिळू शकते। आणि यामुळेच या सगळ्या घटनेवर प्रतिक्रिया देताना विशाखा राऊतांनी एकनाथ शिंदेंवर थेट आरोप केलेला। त्या म्हणाल्या, शिवसेनेच्या दबावाखाली पालघर जिल्हा जात पडताळणी समितीनं जात प्रमाणपत्र रद्द केलंय। पालघर जिल्ह्यात माझं मूळ गाव असून आम्ही ओबीसी प्रवर्गात येतो, त्याबाबतचं जात प्रमाणपत्र वडील आणि आजोबांकडे 1927 पूर्वीपासून आहे। मोडी लिपीतही त्याचे पुरावे माझ्याकडे आहे आणि त्याच आधारावर ओबीसी प्रमाणपत्र मला मिळालेलं आहे। आता जो निर्णय जात पडताळणी समितीनं दिलाय त्या विरोधात मी कोकणच्या विभागाच्या महसूल समितीकडे दाद मागणार आहे। माझे जात प्रमाणपत्र पालघर मधलं आहे, पण माझा जन्म मुंबई मधला आहे, असा जर आक्षेप असेल तर या प्रिया सरवणकर यांचा देखील जन्म मुंबईतला आहे, पण त्यांचं देखील जात प्रमाणपत्र वैभववाडीतलं आहे। मग एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय, याला काय अर्थ आहे? विशाखा राऊत या उद्धव ठाकरे गटाच्या महापालिकेतल्या ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेविका आहेत। 92 मध्ये त्यांनी नगरसेविका म्हणून सुरुवात केलेली। अवघ्या 5 वर्षात त्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौर झालेल्या। त्यानंतर 1999 ते 2004 या काळात त्यांनी दादर विधानसभा या महत्त्वाच्या मतदारसंघाच्या आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलंय। सोबतच त्या सेनेच्या सभागृह नेत्या देखील राहिल्यात। शिवसेनेत फूट पडल्यानंतर देखील विशाखा राऊत या उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्या। राज्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक साधून मुख्यमंत्री पद मिळवल्यानंतर कोरोना काळात देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका केलेली। त्या म्हणाल्या होत्या, महाराष्ट्रात बार आणि लिकर शॉप सगळीकडे सुरू आहेत, मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का, असा प्रश्न त्यांनी ठाकरेंना विचारला होता। त्यावर पलटवार करताना विशाखा राऊत यांनी अमृता फडणवीस यांना थेट इशारा दिला होता। त्या म्हणाल्या, ट्विटरवरून नको, समोर येऊन बोला। ती कोण आहे? आमदार आहे, खासदार आहे की नगरसेविका आहे? ती कधी राजकारणात आली? नवरा मुख्यमंत्री झाल्यानंतर ती बोलू लागली, ती माझी मुख्यमंत्र्याची पत्नी आहे, तिनं त्याच भूमिकेत राहावं, आम्हाला हिंदुत्वाचे धडे देऊ नयेत। शिवसेनेची राजकारणातली ही चौथी पिढी आहे, उगाच प्राणी वगैरे म्हणून आमच्यावर टीका करू नये। आम्ही संस्कृती जपतोय, आम्ही जर तोंड उघडलं तर तुम्हाला तोंड लपवायला जागा राहणार नाही। हे प्रकरण त्यावेळी राज्यभर चर्चेत आलेलं। तिथंच यावर बोलताना, म्हणजे आता विशाखा राऊत यांचं जे जात प्रमाणपत्र रद्द ठरवलंय यावर बोलताना संजय राऊतांनी देखील या निर्णयावर जोरदार टीका केली आहे। संजय राऊत म्हणाले, हे सर्व जाणीवपूर्वक केलं जातंय, आमची संख्या कमी करण्यासाठी षडयंत्र रचलं जातंय। भाजपच्या अनेक नगरसेवकांच्या जात प्रमाणपत्रांबाबत आक्षेप असूनही त्यावर कोणतीच कार्यवाही होताना दिसत नाहीये। मात्र आमच्या नगरसेवकांच्या बाबतीत मात्र तातडीनं निर्णय घेतले जात आहेत। तिथंच दुसरीकडे विशाखा राऊत यांनी या प्रकरणी सरवणकर यांच्यावर आरोप केल्यानंतर अवघ्या काही तासातच सदा सरवणकर आपली मुलगी प्रिया सरवणकरांना घेऊन थेट रात्री 9 वाजता एकनाथ शिंदेंची भेट घ्यायला गेलेले। जवळपास पाऊण तास त्यांच्यामध्ये चर्चा झालेली। त्यामुळे विशाखा राऊत यांच्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो। सोबतच एकीकडे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कोणाची यावरून सुनावणी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच राज्यात विशाखा राऊतांचं नगरसेवक पद धोक्यात आल्यानं राज्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना हा संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाल्याचं म्हणायला हरकत नाही। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र रद्द होण्यामागे सदा सरवणकर आणि एकनाथ शिंदे गटाचा हात असू शकतो का? राऊतांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर अवघ्या काही तासात सदा सरवणकरांनी प्रिया सरवणकरांसोबत एकनाथ शिंदेंची भेट घेण्यामागे काय राजकीय गणित असू शकतात? एकनाथ शिंदे आता उद्धव ठाकरेंना नेस्तनाबूत करण्यासाठी साम दाम दंडभेद या सर्वांचा वापर करतायत का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।